नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने मामांना सुद्धा बाहेर बोलावून घेतलेलं असतं. कारण पाटीलचा फोन आलेला असतो. पाटीलने सांगितलेलं असतं की महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे तुमच्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल. आणि म्हणूनच इथे अर्णवने मामांना सुद्धा बाहेर बोलावलेलं असतं. आणि इथे आता अर्णव पाटीलला फोन करत असतो, पण पाटीलचा फोन काही लागतच नाही आहे. तेव्हा इथे मामा विचारत असतात, "काय रे अर्णव, काय झालं? इतकं अर्जंट मला बाहेर बोलावून घेतलंस? काही इथे गडबड आहे का? काही अर्जंट आहे का?" तेव्हा अर्णव म्हणत असतो की "मामा, पाटीलचा फोन आला होता. पाटीलला काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगायची आहे, पण त्याचा आता फोनच लागत नाही आहे." तेव्हा मामा म्हणतात, "हो का? बघ बघ, पुन्हा एकदा ट्राय कर." तेव्हा इथे अर्णव पुन्हा एकदा पाटीलचा फोन ट्राय करतो, पण आता तर फोन स्विच ऑफ असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की "मगाशी तर आमचं बोलणं झालं, आता फोनसुद्धा लागत होता, पण आता पाटीलचा फोन स्विच ऑफ येतोय." तेव्हा इथे मामा म्हणतात की "अर्णव, काही गडबड तर नाही आहे ना? म्हणजे पाटील कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना?" असं इकडे आता मामा म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पाटील याचा फोन लागत नाही आहे, म्हणून अर्णव टेन्शनमध्ये असतो. आणि त्यानंतर इथे ईश्वरी किचन क्लाउडला जायला निघालेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ती आपल्या आईला आवाज देते आणि म्हणते, "आई, डबा दे गं." तेवढ्यातच इथे तिची आई डबा घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीचे बाबा संजय काका म्हणत असतात की "इशू, अगं आज तू एवढ्या लवकर चाललीस?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "बाबा, कसं आहे ना, म्हणजे मुंबईमध्ये काही काही लोकांना गरमागरम नाश्तासुद्धा लागतो. मग तेवढाच मी विचार केला, जर मी लवकर गेले आणि लवकर इथे लॉग इन केलं तर मला सकाळच्या नाश्त्याच्या ऑर्डरसुद्धा मिळतील ना, त्यासुद्धा मला पूर्ण करता येतील. म्हणून मी लवकर चालले. काही लोकांना गरमागरम नाश्तासुद्धा आवडतो म्हणून." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुप्रिया म्हणत असते, "इशू, अगं तू कुणाला तरी तुझ्या मदतीला बोलावणार होतीस ना? कोणत्या?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो ना गं आई, म्हणजे मी आधी जिथे काम करत होते ना, तिथे कॅन्टीनमध्ये शलाकाजीसुद्धा काम करत होत्या. तेव्हा शलाकाजींना कामाची गरज होती, म्हणून त्यांना मी फोन करत होते, पण त्यांचा फोनच लागत नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरीचे बाबा म्हणतात, संजय काका म्हणत असतात, "ईश्वरी, जर तुला इथे आता हलवाईची गरज असेल, तर मी आहे ना. मी तुमच्या क्लाउड किचनमध्ये मस्त हलवाई बनवून देईन. इंदौर के स्पेशल शेफ है हम." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "बाबा, अहो जेव्हा गरज असेल ना, तेव्हा मी नक्की तुम्हालाच बोलवेन." तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "अहो, पण आता तुम्हाला इथे कामासाठी बोलवायचं म्हणजे तुमच्यासारख्या शेफची फीससुद्धा आम्हाला परवडायला हवी ना, तुमचा पगार परवडायला हवा, कारण इंदौरचे एवढे मोठे शेफ आहात तुम्ही." तेव्हा संजय काका हसतात आणि म्हणतात, "तुम्ही ओळखीची माणसं आहात ना, थोडंफार कमी करेनच मी." तेव्हा इथे ईश्वरी आणि सुप्रिया दोघेही आता गमतीमध्ये हसतच असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "बाबा, नक्की, म्हणजे आता काही इतकं काम नाही आहे, पण जेव्हा खूप काम असेल ना, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तेव्हा तो इथे फोन करत असतो सातत्याने. सातत्याने तो इथे पाटीलला फोन करत असतो. कारण पाटील कुठल्या संकटात तर सापडल्या नाही आहे ना, असं अर्णवलासुद्धा वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, पाटीलचा फोनच लागत नाही आहे. पण इथे आता राकेशला फोन केलेला असतो संजय काकांनी. तेव्हा इथे संजय काका विचारत असतात की इथे राकेशराव, अहो कशी तब्येत आहे आता सहाने गुरुजींची? व्यवस्थित आहेत का ते? त्यांची तब्येत ठीक आहे ना आता?" तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "हो, हो काका, हो, हो. अजिबात तुम्ही काळजी करू नका. आता इथे सहाने गुरुजींची तब्येत एकदम ठीक आहे. अहो सकाळी तर त्यांनी नेहमीसारखा नाश्तासुद्धा केला. सगळ्या गोळ्या औषधंसुद्धा त्यांनी अगदी वेळेवरती घेतल्यात. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता त्यांची तब्येत ठीक आहे." तेव्हा इथे काका म्हणतात, "तेच ना हो, तब्येतीची काळजी वाटत होती. तुमची काही हरकत नसेल तर मी मास्तरांबरोबर 2 शब्द बोलू का?" तेव्हा राकेश म्हणतो, "नाही, नाही काका, आत्ताच त्यांचा डोळा लागलाय. त्यांनी औषधं वगैरे घेतलीत ना, त्यांना आत्ताच डोळा लागलाय. हवं तर मी नंतर तुम्हाला फोन लावून देतो." तेव्हा इथे संजय काका म्हणतात, "बरं, बरं, ठीक आहे." तेव्हा राकेश सहाने गुरुजींकडे जातो आणि म्हणतो, "काय रे म्हाताऱ्या, बघितलंस ना तू? तुला विचारायला फोन येत आहेत. मी त्यांना सांगितलंय, आता कुठे तुला बरं वाटतंय? पैसे वाढून हवेत का तुला? हवेत पैसे वाढून?"
तेव्हा साने गुरुजी म्हणतात, नाही नको नको, पैसे वाढवू नको. तेव्हा राकेश म्हणतो, मग करशील ना आता नाटक? नाटकाची तयारी करायची. करशील की नाही नाटक सांग, नाहीतर मग तुला वरती पाठवतो. तेव्हा साने गुरुजी म्हणतो, नाही नाही, करतो मी नाटक करतो. बरं जेवढे पैसे देईन ना तेवढेच पैसे तोंडात कोंबे ना, जेवढं तू काम करशील. नाहीतर जास्त पैसे मागितलेस ना तर वरती वरती पाठवेन तुला डायरेक्ट ढगात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो, हा बघ, हा माणूस आहे ना, ह्याचा आता नंबर आहे. ह्याचा आत्मा वरती जाणार आहे आता. माझा पाठलाग करत होता ना, माझ्याबद्दल माहिती गोळा करत होता. बघ त्याच्याकडे निघ. काय तुझं नाव रे? पाटील. पाटील नाव आहे ना तुझं? आता तुझं काही खरं नाही आहे. आता तुला मी वरती पाठवणार. काय साने गुरुजी, ह्याच्या आत्म्याबरोबर तुमच्या आत्म्यालासुद्धा पाठवू का? डायरेक्ट वरती पाठवू? दोघेजण आत्मा सोबत वरती जा. तेव्हा साने गुरुजी म्हणतात, नाही नाही, नको नको, मला नको. तेव्हा इथे राकेश लगेच त्याला म्हणतो, नको नको करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त आडवं नाही यायचं मला. सांगितलंय तेवढंच करायचं. माझ्या लग्नाची बोलणी करायला येशील की नाही ते सांग आता. तेव्हा इकडे आता साने गुरुजी म्हणतात, हो येईन ना, लग्नाची बोलणी करायला येईन. पैसे वाढून हवेत? तेव्हा साने गुरुजी म्हणतात, नाही नको नको. तेव्हा तो म्हणतो, पुन्हा जर वाढवून पैसे मागितलं ना तर त्याच दिवशी संपवेन तुला. तो तुझ्या शेवटचा दिवस असेल आयुष्यातला. कळलं तुला? तेव्हा इथे साने गुरुजी आता तिथून निघून जातात. कारण त्याला आता भीती दाखवलेली असते राकेशने, आणि इथे पाटीललासुद्धा राकेशने भीती दाखवायचंच ठरवलेलं असतं. पण इथे राकेशला आता पाटीलला सोडायचं नसतं. कारण राकेशला माहिती आहे, पाटील खूपच जास्त प्रामाणिक माणूस आहे. तो इथे अर्णवला भेटेल आणि माझं सत्य सांगेल. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय पाटील, तुला असं वाटत असेल की मला तुझ्याबद्दल कसं कळलं, बरोबर की नाही? जेव्हा इथे राकेश चहा पित होता तेव्हा पाटील त्याच्या मागावरती होता. मागून बघत असताना इथे राकेश आपल्या गाडीला टेकून उभा असतो. तेव्हा इथे गाडीच्या आरशामध्ये त्याला इथे आता पाटील त्याचा पाठलाग करतोय, त्याच्यावरती नजर ठेवून आहे हे त्याला कळतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, की हा कोण माणूस आहे जो माझ्या पाठीवरती आहे, माझा पाठलाग करतोय, माझ्याविषयी माहिती गोळा करतोय. तेव्हा राकेश म्हणतो, की आणि तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं, तेव्हा तू माझ्याविषयी माहिती देत होतास ना? तेव्हा पाटील म्हणत असतो, की साहेब, अहो तुमच्या बहिणीच्या नवऱ्याविषयी मला खूप महत्त्वाची माहिती कळली. तेव्हा तुम्ही आता लवकरात लवकर मला भेटायला या. तेव्हा इथे पाटीलला अर्णवने घरीच भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय रे, माझ्याविषयी माहिती गोळा करत होतास, माझा पाठलाग करत होतास तू. असं कसं तुला वाटलं की तुला मी सहजासहजी सोडून देईन म्हणून? म्हणून हे बघ, हे बघ, या माणसांना लगेचच्या लगेच बोलावलं आणि तुला रात्रीच उचलायला सांगितलं. बघितलंस ना, बरोबर केलं ना मी? तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा रे, याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं. तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळत आहेत. याला अजिबात इथून जाऊ द्यायचं नाही, आणि जर जास्त नाटकी केली तर याला डायरेक्ट वर पाठवायचं. मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे. त्यानंतर पाटीलजवळ जे पैसे असतात ना, ते सुद्धा आता राकेशने काढून घेतलेले असतात. आणि राकेश म्हणतो, हे काय, आता एवढेच पैसे? आता हे पैसे मला लागणार आहेत, कारण तू मला जास्तीचं काम लावलंस ना. मग आता एवढे पैसे मी कुठून आणणार? हे बघ, आता तू माझा पाठलाग केलास, ह्या लोकांना रात्री तुला उचलायला सांगितलं, मग त्या लोकांना पैसे द्यायला हवेत की नको? म्हणून आता हे पैसे माझ्याकडे राहतील. आणि तो म्हणतो, की जास्त शहाणपणा करायचा नाही. खूप मोठी चूक केलीस तू. तू माझ्या इथे आडवं जाण्याचा प्रयत्न केलास. मला नडलास ना, मग आता तू खूप मोठी चूक केलीस. चुकीच्या माणसाचा पाठलाग केलास तू. आता त्याची शिक्षा तुला मिळणारच. आणि तो त्या गुंड माणसांना म्हणतो, की याच्यावरती बारीक लक्ष ठेवा. आता मी जातोय, असं म्हणून आता राकेश तिथून निघालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आधीच टेन्शनमध्ये असतो, कारण पाटीलचा फोन लागत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आता आजी येते. आजी म्हणत असते, की अर्णव, मला खूप जास्त काळजी वाटते रे, खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी नको काळजी करू, ताईला बरं वाटतंय आता, तू कशाला तिची एवढी काळजी करतेस? तेव्हा आजी म्हणते, नाही रे, मला फक्त अंजलीची काळजी नाही आहे, मला तुझीसुद्धा काळजी आहे बेटा. मला खरं सांग, तू आनंदी आहेस ना? तू खुश आहेस ना मनातून? तेव्हा वल्लरी तिथे आलेली असते. वल्लरी आता आजीचं बोलणं ऐकते आणि म्हणत असते, की ही ओल्ड लेडी आता एवढी इमोशनल का झाले? आणि अर्णवला ती कशाबद्दल विचारते, की खुश आहेस की नाहीस? नेमकं इथे आता या बाईच्या मनामध्ये तरी काय आहे?
तेवढ्यातच तिथे आजी म्हणते, "अर्णव, आता मला खरं खरं सांग, मनामध्ये काहीही ठेवू नकोस, म्हणजे इथे घाबरू नकोस, रागवू नकोस, चिडू नकोस आणि तू मला सांग स्पष्टपणे, मी तुझ्या लग्नाचा जो काही हा निर्णय घेतला आहे तो तुला मान्य आहे ना? मनापासून तू होकार दिलायस ना? आधी ते तू मला सांग." तेव्हा इथे वल्लरी येते आणि म्हणते, "आई, अहो इथे काय करताय तुम्ही? बरं बरं झालं अर्णव आणि तुम्ही दोघेही मला इथेच भेटलात. तुम्हाला माहिती आहे का? अहो इथे आता लावण्याच्या मामा-मामीचा फोन आला होता. ते दोघं जण मला विचारत होते, लग्नाचा मुहूर्त कधीचा काढायचा आहे? आता साखरपुडा तर झाला ना, मग लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे त्यांना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, की तुमच्या दोघींचं चालू दे, मी आता निघतो. जेव्हाचा मुहूर्त काढायचा आहे तेव्हाचा काढा. तेव्हा इकडे आता अर्णव काही मनातलं सांगत नाही. आजी टेन्शनमध्ये असते. तेव्हा वल्लरी म्हणते, "आई सांगा ना, कधीचा मुहूर्त काढू?" तेव्हा वल्लरी इथे म्हणत असते, "अहो ते लोकं तर म्हणत होते, की साखरपुडा तर साध्यापणात झाला, पण लग्न मात्र आता एकदम ग्रँड वेडिंग करायची आहे त्यांना." तेव्हा आजी म्हणते, "हो गं, सगळं करूया, पण अर्णवच्या मनातलं काही कळत नाही आहे मला." तेव्हा वल्लरी म्हणते, "तेच ना, म्हणून तर म्हणते लवकरात लवकर त्याचं लग्न लावून देऊया, म्हणजे दुसरी मुलगी घरामध्ये आली लक्ष्मीच्या पावलांनी, की मग अर्णव आपला बदलेल. बघाच तुम्ही सगळं मनातलं सांगेल आपल्याला, फक्त त्याचं लवकर लग्न करूया." तेव्हा आजी म्हणते, "ठीक आहे, मुहूर्ताचं मी गुरुजींजवळ बोलून घेते." त्यानंतर इथे पाटील स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे हात, तोंड बांधून ठेवलेलं असतं. हळू तो आपले हात सैल करतो, दोन्ही रशा सोडतो आणि हळूहळू तिथून आता पळ काढतो. तिथे जो गुंड माणूस बसलेला असतो ना, त्याला डोळा लागलेला असतो आणि त्याचाच फायदा इथे पाटीलने घेतलेला असतो आणि तो तिथून पळून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो. तेव्हा इथे साने गुरुजींची तब्येत आता ठीक आहे. ते खायला प्यायला लागलेत, असं सुद्धा इथे राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणत असते, की "मी आता कुणाला काही करूच देणार नाही आहे. लवकरात लवकर लावण्याचं, अर्णवचं लग्न कसं होतं याच्याकडे लक्ष देते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, की "माफ करा, म्हणजे साखरपुडा हा झाला नाही. त्याच्यामुळे मला परत यावं लागलं. आपण साखरपुडा 2 दिवसांमध्ये उरकूया का?" तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, "नाही, पण इथे साने गुरुजींची तब्येत इतकी बिघडली आणि तुम्ही लवकर इथे आलात, म्हणजे तुम्ही लगेचच निघून आलात ना? त्यांच्याजवळ कोण आहे आता तिकडे?" तेव्हा राकेश म्हणत असतो, "नाही, ते कसं आहे ना, म्हणजे सहाने गुरुजींची तब्येत बिघडली हे कळल्यानंतर माझ्यासारखे कितीतरी स्टुडंट आहेत, जे धावत पळत त्यांना बघायला आले आणि त्यातले 2 स्टुडंट तर डॉक्टर निघाले. सहाने गुरुजींनी शिकवले. आता 2 विद्यार्थी डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर ते तिथे आले आणि लगेचच्या लगेच ट्रीटमेंट सुरू केली." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो का? खूप छान झालं हे. तुम्ही मला सांगाल का सहाने गुरुजींचं गाव कुठलं आहे?" तेव्हा इकडे आता राकेश म्हणतो, की "माहुल, माहुल गाव आहे त्यांचं." तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "अरे वाह! म्हणजे इतक्या छोट्या गावामध्ये पटापट इतकी सगळी ट्रीटमेंट मिळाली, इतक्या सगळ्या सुखसोयी मिळाल्या आणि म्हणूनच सहाने गुरुजी लवकर बरे झाले, नाही का?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "अहो काकू, आता गावंसुद्धा पहिल्यासारखी राहिलेली नाही आहेत. गावंसुद्धा खूप डेव्हलप झालीत आता. फार विकास झाला आहे गावाकडे." तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, "हो का? नाही, मी आपलं सहजच विचारलं. वाईट वाटून घेऊ नका." राकेश म्हणतो, "नाही, नाही, अजिबातच नाही. मग काय करूया आपण? साखरपुड्याचा मुहूर्त काढूया का?" तेव्हा काका म्हणतात, "नाही, असं नाही करता येणार आता. आपण एक काम करूया. आपण आता लग्नाचा मुहूर्त काढू ना, तेव्हाच सकाळी आपण साखरपुड्याचा विधीसुद्धा उरकून घेऊ. आता वेगळा साखरपुडा करायची काही गरज नाही आहे. ज्या दिवशी लग्न असेल, तेव्हा सकाळीच हा विधी उरकला जातो." तेव्हा राकेश म्हणतो, "हो का? मग आपण लग्नाचा मुहूर्त लवकरच काढूया, चालेल ना?" तेव्हा इथे संजय काका म्हणतात, "हो, हो, मी गुरुजींजवळ बोलून घेतो आणि लग्नाचा मुहूर्त लवकरच काढतो." तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की "मी काय म्हणत होतो, मी इथे सहाने गुरुजींसाठी प्रार्थना करायला मंदिरामध्ये जात होतो. तुमची काही हरकत नसेल तर मी ईश्वरीजींना माझ्याबरोबर घेऊन जाऊ का?" कारण तेवढ्यात ईश्वरी आलेली असते. ती सुद्धा गुरुजींच्या तब्येतीची चौकशी करते. तेव्हा त्याला लगेच आठवण येते. तो म्हणतो, की "मी मंदिरामध्ये ईश्वरीजींना सुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाऊ का? तुमची काही हरकत नसेल तर?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "नाही, ते म्हणजे असं आहे, की तुमचा अजून साखरपुडासुद्धा झालेला नाही आहे.
त्याच्यामुळे लगेच तुम्ही बाहेर जाताय. तेव्हा इथे काका म्हणतात, "अगं, साखरपुडा नाही झाला म्हणून काय झालं? लग्न तर ठरलंय ना. मग आता इशू आणि ते दोघेजणं जर सोबत गेले नाही, तर एकमेकांबरोबर गप्पा कशा मारणार? एकमेकांना समजून कधी घेणार? तेव्हा तुम्ही एक काम करा, काही हरकत नाही. तुम्ही दोघेजणं मंदिरामध्ये सोबत जा आणि मी सुद्धा लग्नाचा मुहूर्त गुरुजींना विचारून लवकरात लवकर काढतो. काही हरकत नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "पण राकेशजी, तुम्ही गावावरून इतक्या लवकर कसे काय आलात? म्हणजे सहाने गुरुजींना बरं वाटतंय का आता?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "हो, हो. सहाने गुरुजी आता एकदम बरे आहेत. म्हणजे घाबरण्यासारखं, टेन्शनसारखं काही नाही आहे. म्हणून तर मी लगेचच्या लगेच इथे निघून आलो ना. कारण कसं आहे, मला त्यांच्याबरोबर थांबायचं होतं. पण त्यांना माझ्या लग्नाची सगळ्यात जास्त घाई आहे. त्यांच्यासाठी माझं लग्न सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी मला सांगितलं, की "तू आधी इथून निघून जा. लग्नाची बोलणी कर. माझ्याजवळ हे बाकीचे स्टुडंट आहेत ना." तेव्हा मग मी आलो. माझा नाईलाज झाला. तेव्हा इथे काका म्हणतात, "काही हरकत नाही. तुम्ही इशूला घेऊन जा, पण लवकर परत या." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "पाटील कुठे आहेस तू? अरे मी कालपासून किती फोन करतोय तुला." तेव्हा पाटील म्हणतो, "साहेब, मी तुम्हाला जे लोकेशन पाठवलंय तिथे लवकरात लवकर या आणि हे बघा, तुमची गाडीसुद्धा घेऊन येऊ नका, रिक्षाने या." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "का? पण रिक्षाने का यायचं आहे मला?" तेव्हा इथे पाटील म्हणतो, की "साहेब, जेवढं सांगितलंय तेवढं करा. काही लोकं माझ्या मागावरती आहेत." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे. तू मला लोकेशन पाठव, मी त्या ठिकाणी पोहोचतोय." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता पाटीलने फायनली फोन केलेला असतो. तेव्हा अर्णव पाटीलने सांगितल्याप्रमाणे रिक्षातून आलेला असतो. रिक्षातून तो उतरतो आणि इथे पाटीलला फोन करतो आणि म्हणत असतो, की "पाटील, अरे कुठे आहेस तू? हे बघ मी रिक्षाने इथे आलो आहे. तू जी लोकेशन मला पाठवलं आहेस ना, ते Google मॅपवरती सुद्धा नाही आहे." तेव्हा इथे आता पाटील म्हणतो, "साहेब, ते Google मॅपवरती नाही आहे, म्हणून तर तुम्हाला इथे बोलावलं आहे ना. आता तुम्ही जिथे आहात ना, तुम्ही तिथून आता पुढे चालत या. पुढे-पुढे या, मी तिथे बाजूलाच उभा आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे, मी आलोच." तेव्हा इथे पुन्हा पाटील म्हणतो, की "मी तुम्हाला हवं तर लोकेशन पाठवतो, त्या ठिकाणी तुम्ही या." तेव्हा अर्णव म्हणतो, "ठीक आहे, पाठवून दे लोकेशन." तेव्हा इथे लोकेशन पुन्हा पाठवलेलं असतं पाटीलने, कारण पाटीलला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. पाटीलला काही करून प्रामाणिकपणे त्याला मिळालेली माहिती ही आता अर्णवला सांगायचीच आहे. तेव्हा इथे राकेश ईश्वरीला घेऊन आलेला असतो मार्केटमध्ये आणि तो म्हणतो, की "ईश्वरीजी, आता हे बघा, आपण मार्केटमध्ये आलो आहे. तुम्हाला जे हवं आहे ना, ते तुम्ही न लाजता, न संकोच करता तुम्ही मागायचं. ते तुम्ही आता खा. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथे खायचं." तेव्हा ईश्वरी म्हणते, "राकेशजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे जेव्हा सहानी गुरुजींची तब्येत बिघडली, असा तुम्हाला फोन आला, तेव्हा तुम्ही इतके विचित्र कसे काय वागलात? म्हणजे तुम्ही जरा जास्तच रिॲक्ट झालात, असं नाही वाटलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही साखरपुड्याला बसला होतात, अंगठी कुठे पडली तुम्हाला ती माहिती नाही आहे आणि इतक्या हडबडीमध्ये तुम्ही निघून गेलात. म्हणजे याआधी मी राकेशजींना असं कधीच बघितलं नव्हतं." तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, "पकडलात ना तुम्ही?" "नाही, नाही, अगदी तुम्ही व्यवस्थित पकडलत." "अहो, माणसाच्या भावना हो. आता जवळच्या माणसाला जर काही झालं, तर इथे माणसाला टेन्शन तर येणारच ना. आता तुम्हाला जर काही झालं, तर याच्यापेक्षा वेड्यासारखी अवस्था होईल माझी." तसंच सहाने गुरुजींबद्दल सुद्धा मला तसंच वाटतं. त्यामुळे मला धक्का बसला आणि मी तसा रिॲक्ट झालो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "चला निघूया का आपण?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एका रिक्षामध्ये बसलेला असतो पाटील आणि तिथूनच अर्णव जात असतो. तेव्हा पाटील म्हणतो, "साहेब, साहेब इकडे या." तेव्हा अर्णवचं लक्ष जातं. अर्णवसुद्धा येतो आणि म्हणतो, "काय झालं पाटील?" आणि त्याच्या चेहऱ्याला लागलेला मार जेव्हा अर्णव बघतो, अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो, "पाटील, अरे हे सगळं काय आहे? तुला हे लागलं कसं?" तेव्हा पाटील म्हणतो, "साहेब, ते जाऊ द्या. ते इतकं महत्त्वाचं नाही आहे. मी जे काही सांगतोय ना, ते महत्त्वाचं आहे. मी मागे तुम्हाला काय म्हणालो होतो? तर त्या कोर्टामध्ये मला 4 राजेश नावाचे वकील सापडले, बरोबर ना? तिघांबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती. पण चौथा राजेश कोण तुम्हाला माहिती आहे का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "कोण?" तेव्हा इथे पाटील म्हणतो, की "तुमच्या बहिणीचा नवरा हा वकीलच नाही आहे." असं इथे आता पाटीलने सांगितलेलं असतं. तुमच्या बहिणीचा नवरा हा वकील नाही आहे. तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे,
असं जेव्हा आता पाटील अर्णवला म्हणतो, अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते प्रेक्षकांनो. तो म्हणतो, "काय?" तेव्हा इथे पाटीलला ज्या पद्धतीने मारलेलं असतं, त्याला लागलेलं असतं, तेव्हा इथे पाटील आता राकेशबद्दलची सगळी माहिती इथे आता अर्णवला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये जिथे ईश्वरी आणि राकेश दोघेजण आहेत, तिथेच अर्णव आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "राकेशजी चला आता." तेव्हा राकेशसुद्धा तिथून जात असतो. तेव्हा अर्णव त्याच्याकडे बघत उभा असतो. तेव्हा इथे राकेश आता बाजूला निघून जातो. अर्णव तिथेसुद्धा हळूहळू त्यांच्या पाठीवरती येतो. तेव्हा इथे एक ओढणी आता राकेशच्या चेहऱ्यावरती उडालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "राकेशजी चला ना." तेव्हा राकेश ती ओढणी आपल्या चेहऱ्यावरची बाजूला करतो. तेव्हा इथे अर्णव चेहरा बघतो तर काय, इथे आता राकेशचा चेहरा म्हणजे तोच राजेश आहे हे आता अर्णवला कळलेलं असतं. अर्णवने इथे राकेशला ईश्वरी बरोबर बघितलेलं असतं. त्यामुळे इथे सत्य काय आहे हे अर्णवला बरोबर कळलेलं असतं. आपल्या बहिणीला फसवणारा व्यक्ती आता ईश्वरीला सुद्धा फसवतोय हे आता अर्णवला बरोबर कळलेलं असतं आणि त्याला इथे आता राकेशचा खरा चेहरा समोर आल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असते.